दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत रामनिवास चाळ, भटवाडी, घाटकोपर पश्चिम या ठिकाणी. सौ चेतना अजय वाघ या वहिनींना आपण भेटणार आहोत. आजपर्यंत आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वहिनींना भेटलो. प्रत्येक वहिनीमध्ये काही ना काहीतरी वेगळे पण दडलेलं असतं. पण अशा कधी वहिनींना भेटला का की ज्या वहिनींनी काजळ डोळ्यात घालण्याऐवजी डोळ्यात बाम घालला आहे, किंवा पटकन पाणी प्यायचं तर चुकून रॉकेल प्यालेले आहे. अरे बापरे. आता संवाद साधल्याशिवाय नेमकं त्या परिस्थितीत का हे असं घडलं असेल हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या छातीतली धडधड काही थांबणार नाही. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या भागाला आणि भेटूया चेतना अजय वाघ वहिनींना. चला. रॉकेल पिले तुम्ही म्हणून या भडक आहेत, कळलं का? आणि तुम्ही वाटच बघत होता. हो, कधी करताय? हो. मग आता मी कशी करू ना त्यांना, म्हणून मी वाट बघत होते कधी करताय. मी कधी हो बोलते. नारळ वगैरे घेऊन घरी गेली आणि घरातल्यानी सांगितलं जायचं नाही. घर सोडूनच पळून गेली. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आधी मला चिमटा घ्या, तुम्ही खरंच आलात की काय? द्या. धन्यवाद. नमस्कार. बरं, आता पटकन एक उखाणा घ्या. म्हणजे सनई चौघडे वाजेदारी, अजयरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी माझ्या घरी. क्या बात आहे. वा छान. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. जाऊबाई. माझ्या मामी, बहीण आणि आज सगळा आमचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. कारण हा मोठा परिवारच आणि जास्त महत्वाचा आहे. हे दोन माझी मुलं, पूर्णाई, अरणाई. हा पूर्णाई, हा अरणाई. पूर्ण हा अरणाई. अरणाई. बरी रफार मारली आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं आज? शॉक. शॉक का हो? मला ऍक्च्युली काल फोन आला तर असं वाटलंच नव्हतं की तुम्ही याल म्हणून. तर मी त्यांना पण 2-3 वेळा विचारलं की नक्की तुम्ही तिथूनच बोलताय ना, आणि मग जरा रिलॅक्स वाटलं की बाबा हा येत आहेत. काय करता तुम्ही? गृहिणी आहे. माहेर माझं घाटकोपर ईस्टचं. आणि घरी कोण कोण? माहेरी घरी आई, वडील, एक भाऊ असतो, मी आणि एक मोठी बहीण आहे. दोघींचं लग्न झालेलं आहे. पुढे शिक्षण वगैरे सगळं ईस्टला? ईस्टला, सगळं ईस्टला, घाटकोपरच्या बाहेर नाही. मग वेस्टला का आलात? ते भेटले ना. कुठे? ईस्ट मध्येच भेटले. कसं काय? माझ्या फ्रेंडचे ते फ्रेंड होते. मग असा तो ग्रुप झाला, ओळख झाली, मग जमलं. किती वर्षापूर्वी जमलं? 10 वर्षापूर्वी जमलं. बोलवा ना मिस्टरांना. अहो, तुमचं बालपण इथे. हो. तुमचे बाबा काय करतात? बाबा रिटायर्ड झाले माझे. हां. आई? आई गृहिणी. गृहिणी. आणि तुम्ही किती भावंड वगैरे? 2 भाऊ, मी मोठा, छोटा भाऊ आणि एक बहीण छोटी. कसा स्वभाव पहिल्यापासून? शांत? शांत म्हणजे शांत आहे. असं कधी होतं का हो की एखादी गोष्ट करायची ठरवली आणि दुसरीच गोष्ट घडली हातून? भरपूर वेळा होतो. का? लक्ष राहत नाही ना, घाई गडबडी, गर्दी गोंधळात होऊन जातं. काय झालंय म्हणजे एखादं सांगण्यासारखं? म्हणजे असं भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी. म्हणजे काय?
असंच हे करायचं सोडून भलतंच काहीतरी करायचं ते. म्हणजे काय केलंय त्यांनी? नाही आठवत नाही. नाही. नॉर्मली तर नाही होत कधी. पाण्याच्या जागी रॉकेलला कधी प्याला नाहीत ना? अहो एवढंच म्हणजे इतकं वेगळं काही काम तुमच्याकडनं कधी घडलं नाही ना? काय हो? रॉकेल आता लहानपणी चुकून झालं असेल ना काय झालं होतं? वगैरे. आता मला पण नाही माहिती. आता आई वगैरे बोलतात म्हणून असं की रॉकेल पिलेली मी. तुम्ही म्हणून या भडक आहेत, कळलं का? या रागावतात ना त्याचं कारण ते आहे, स्टो झालाय त्यांचा. रॉकेल एकदम भडका होतो. एकदम भडका होतो आणि चटके त्यांना बसतात. तर ते मला नाही माहिती. ते तुम्हाला नाही माहिती? नाही. बरं तुमचं लग्न जमलं कसं? ॲक्च्युली माझा एक मित्र आहे आणि त्याची एक मैत्रीण आहे, तिची मैत्रीण आहे. तर आम्ही 31st गेलेलो डिसेंबर ईस्टला हॉटेलमध्ये. तर त्यावेळी भेटलेली. मग असं ओळख परत होता 1 वर्षानंतर जमलो. तुम्ही प्रपोज केलं? हो. यांना? आणि तुम्ही वाटच बघत होता? हो. कधी करतायत? हो. मग आता मी कशी करू ना त्यांना, म्हणून मी वाट बघत होते कधी करतायत. मी कधी हो बोलते. अच्छा, पण मग कधी त्यांनी प्रपोज केलं? असंच बर्थडे पार्टी होती त्यांचीच. हा. तेव्हा विक्रोळीला एका हॉटेलमध्ये ठेवलेलं, त्यावेळेस प्रपोज केलं त्यांनी त्याच दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी? हो. मग त्याच दिवशी होकार मिळाला? मग त्याच दिवशी मी केवढं मोठं गिफ्ट दिलं ना. लगेच हो म्हणालात? हो ना, मी वाटच बघत होते ना. तुम्ही वाटच बघत होता का? असं काय स्वभाव त्यांच्या वेगळेपणा? शांत स्वभावाचे आहेत म्हणून हो बोलावं. नंतर टेन्शन नाही जरा शांत असल्यावर. आणि त्यामुळे त्यांनी होकार दिला. हो ना. बरं, तुम्ही हे जे काही तुमचं प्रेम झालं, मग घरी कधी कळलं? घरी आम्ही स्वतःहून सांगितलं आम्ही दोघांनी? हो. इनफॅक्ट आम्ही एकदा हॉटेलमध्ये बसलेलो. म्हणजे काय झालं, मी माझ्या मैत्रिणीबरोबर येत होते आणि हे लोक वाट बघत होते हॉटेलच्या इथे. आणि मी आले, मला माहितीच नाही, माझे वडील मागून मागून येत होते. मी आपली चालली आहे मस्त, गेलो, सगळे ग्रुपने उभे राहिले आणि मागून जस्ट असा हात आला. असा हात मागे वळून बघितले माझे वडील, काहीही कोणाला न बोलता सरळ घरी थेट निघून गेली. हा. पण वडिलांना कळलं तिकडे सगळा ग्रुप आहे ते? हो, ते मागूनच आले ना माझ्या. आणि जी मैत्रीण होती तिच्याबरोबर मी सारखी का फिरते म्हणून ते एकदा आले असतील मागून. आणि मागून मागून आले, बघितलं सगळे ग्रुप झालेत. आणि त्यांना असं जरा स्ट्रिक्ट नेचरचे, मुलांबरोबर असं जरा हे नव्हतं. आणि पूर्ण ग्रुपमध्ये मुलं होते, सगळे होते. ते आपले आले, फक्त असंच केलं, काही न बोलता थेट घरी जाऊन बोलूया काय बोलायचं ते. मग घरी गेले? आणि मग घरी गेल्यानंतर तुम्ही? थोडे फटके खाल्ले. हो, रागावले होते? आणि बस मग घरी सांगितलं. मग आई वडिलांना बोलवलं यांच्याने जमलं. आणि मग लगेच लग्न झालं. चला, या गोष्टीला आता 10 वर्ष झाली. तुम्हाला काय करायची इच्छा होती लहानपणापासून? मला असं जरा टीव्ही सिरियल म्हणा, नाटक म्हणा, त्याच्यासाठी पण मी एकदा ट्राय केलं. बरं. सगळं झालं आपलं, ठाण्याला वगैरे जाऊन आली. आणि मला संतोष पवार भेटलेले. हा. त्यांनी डिरेक्टली मला नाटकासाठी प्रबोधन ठाकरेला यायला पण सांगितलं. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी 9 वाजता तिकडे या. त्यांनी जरा मला असं थोडं आवाज वगैरे सगळं बघितलं आणि सांगितलं तुम्ही सकाळी या म्हणून. किती खुशीत मी पेढे नारळ वगैरे घेऊन घरी गेले आणि घरातल्यांनी सांगितलं जायचं नाही. घर सोडूनच पळून गेली मी. आता नाही बोलल्यावर किती दुःख होतं, तुम्हाला पण माहिती असेल ना. मग गेली. मग शोधतायत शेवटी मी होती माझ्या मावशीच्या मुलाकडे तिथे राहिलेली. आणली परत घरी. नाटकाचं भूतच उतरलं. त्या दिवसापासून नाटक बंद झालं? सगळं बंद. पण आता नाटकात काम करावं असं वाटलं तर? नक्की करेन, जर यांनी सांगितलं तर. काय हो, तुम्ही द्याल परवानगी? हो हो हो. अरे वा, छान. ते म्हणत असतील घरात एवढी नाटकं आहेत, ते आणखी वेगळी नाटकं कशाला पाहिजे? बघा आता. हो ना, की नाही? असं नाहीये. प्रॅक्टिस आहे नाटकांची. प्रॅक्टिस. सगळे म्हणजे नाटकातले सगळे रस घरात बघायला मिळत असतील तुम्हाला? आता बाहेर नाही करून देत, मग मी घरातच करून टाकते. आता या पहिल्या खेळामध्ये 8 वस्तू समोर असणार आणि मग तुम्ही तो 1 रुपया अचूक घ्यायचा. जर 1 रुपयाचा तो टॅग निवडला तर त्या 4 वस्तू तुमच्या. पण जर तो 1 रुपयाचा टॅग त्या 4 संधीमध्ये मिळाला नाही तर त्या सगळ्या वस्तू परत येते. हा. आणि आता तुम्ही दोघांनी मिळून ठरवायचं की 1 रुपया कुठे असेल आणि एक वस्तू घ्यायची. वॉचमध्ये घ्या वस्तू घ्या. किती? 20 रुपये. चला, 1 संधी गेलेली आहे. हा. 500 रुपये. आता दोघांनी विचार करा, मोठ्याने चर्चा करा आणि मग निर्णय घ्या. छत्री.
तिसरी संधी आहे. यानंतर एकच संधी शिल्लक राहते. 1 रुपया. अभिनंदन. आता एक चौथी संधी शिल्लक आहे. त्या संधीमध्ये कोणतीही एक वस्तू घेऊ शकतात. टोस्टर. टोस्टर हो नाही आहे ना. घ्या. 50. त्यामुळे 571 रुपये त्यांना मिळाले आणि या 4 वस्तू. अभिनंदन. नमस्कार. प्रचंड उन्हाळा आहे, गरम होत आहे, पण चेहरे बघा कसे प्रसन्न आहेत सगळ्यांचे. आणि आता आरोपाला सुरुवात करायची आहे. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. मुलांना खूप हे करते ती. हो का? तुम्ही बोला. बरोबर आहे. काय बरोबर आहे? आई बोलते ते बरोबर आहे, आईचं बरोबर आहे आणि ती करते ते चुकीचं आहे. अरे काय वकील आहे. हे बरोबर आहे. आई खूप ओरडते. मारते आई ना, मग मारते. आणि आजी? आजी नाही. पुढे तुम्ही. तिने केव्हा बोलवलं की तू आज ये करू आणि मी जर नाही म्हणाले तर तिला पटकन राग येतो. बरोबर आहे. हा बरं आहे. बरोबर आहे सगळं. अजून चेतना जेव्हा लहानपणी आमच्या घरी यायची राहायला ना, तेव्हा ती आमच्याबरोबर खूप भांडायची. काय हो? आता लहानपणीचं मला माहिती नाही. अजून कोणाला काय सांगायचं? बाबांना काय नाही. बाबांना काय तुम्ही म्हणजे स्टोन झालाय तुमचा. प्रत्येकाने केवढा धक्का घेतलाय चांगलं विचारा मग सगळे. बरं ठीक आहे. आता यांच्याबद्दल चांगलं सांगायचं असेल तर काय सांगा बाबा. वर्तणूक चांगली, वागती चांगली आणि सगळ्यांना सांभाळून घेते. व्हेरी गुड. आई तुमचं काय म्हणणं आहे? स्वभावातलं चांगला गुण बोल. तिचा स्वभावातला गुण, अरे बापरे. अरे बापरे. बोला. तशी आहे ना खूप चांगली, पण रागवली ना, हा. घ्या पोरं चालले मी, सांभाळा तुमची नातवंड. अहो हा असं धमकावली जास्त. चेतना उत्साही आहे, पराक्रमी आहे, आणि तिच्यामुळे तुम्हाला मिळायची संधी मिळाली. मला भेटायची. वा वा, बरं केलं. पण आता एकदा मला आता आधी वाटलं होतं की असं प्रत्यक्ष तुम्ही भेटलात आम्हाला. मला वाटलं होतं निसर्गातच उन्हाळा आहे म्हणून घाम येतोय की काय. पण तसं नाहीये. इथे लहानपणी रॉकेल प्याले असत्या, त्यामुळे स्टोव मध्ये भडका उडतो की काय, त्यामुळे भडका झालाय. आणखी कोणाला काय सांगेल? तिची विनोदी बुद्धी फार छान आहे. आता मला सांगा, या सगळ्यांचं बोलणं म्हणणं याच्यावरती तुमचं काय म्हणणं? गृहिणी म्हणून त्यांचं पण राग येणं शक्य आहे, पण आता मी पण मुलांनी अभ्यास नाही केला, काही नाही केलं तर थोडं तरी ओरडणार ना. बरं, मग मला सांगा उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करा? बदल जरा मार कमी करेन. मुलांचा मार कमी. नशीब बाबा, एवढं झालं तरी खूप झालं माझ्या येण्याने. हा, आणखी? आणि जरा डोकं शांत, भडका कमी करण्याचा प्रयत्न हो करा. हो नक्की. मुलांना विचारणार आहे मी, दोघांनाही, की आता हे बक्षीस आहे ना तन्मणी, आजीला द्यायचं की आईला द्यायचं? तुम्ही सांगा. आजीला. आजीला? तुझं काय म्हणणं आहे? मी स्वतःच स्वतःलाच घेणार. तो आईवर गेलेला आहे. सगळ्यांचं काय म्हणणं आहे? कोणाला द्यायचा तन्मणी? आजीला. चला, हा तन्मणी आज आजीला. अभिनंदन आजी. कारण बाबा तर ऑफिसमध्ये असतात, पण मुलांना कधी काही वाटलं की आई अंगावर आली की जाणार कोणाकडे, लगेच आजीच्या कुशीत जातात. आणि या माऊलीला आज हा तन्मणी आपण दिलेला आहे. आणि आता कुणाची निवड होणार यासाठी सगळ्या जणी उत्सुक आहेत. तेव्हा आता बघूया कोणाच्या नावाची निवड होते. घ्या कोणतं तरी एक नाव, जरा शोधा ना, जरा असं काय करताय जरा. तर हे नाव आहे संगीता इथापे. नमस्कार. काय झालं? पुतळा का झाला तुमचा? हा, तुम्ही कुठे आहात माहिती आहे ना तुम्हाला? नमस्कार. नमस्कार. तुमच्यावर कोण आहे तुमच्या घरातलं असतं इथे? आहे मुली आहे. हा? मुली आहे. मुली काय? मुली आहे. लाऊडस्पीकर मागवू का? बरं, घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर, 2 मुली, 1 मुलगा. माहेर कुठलं तुमचं? तिकडं जुन्नर. 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 जुन्नरचं माहेर आहे. म्हणजे मी त्या बोलले की तुम्हाला सांगेन. वर का बघितलं? मला वाटलं झाडावर वगैरे घरं बांधली असते का. आणि
माहेरी कोण कोण असतं? भाऊ भाऊजे आवडी. बरं, मग मला सांगा घरी कोण कोण आहे तुमच्या? 2 मुली आम्ही. 2 मुली मुलगा मिस्टर. 2 मुली मुलगा आणि मिस्टर. मिस्टर काय करतात? ते कामात आहे तिथे. नोकरी करतात. हो. बरं, ठीक आहे. आणि आता हा पैठणीचा खेळ. दोघींनाही 10-10 संधी. इथून हा चेंडू टाकायचा. हा रस्ता थोडासा डाव्या बाजूला वरती आहे, उजव्या बाजूला खाली आहे. अचूक अंदाज घेऊन एक एक चेंडू टाकायचा आणि उजव्या बाजूला जो पाईप ठेवलेला आहे त्या प्लास्टिकच्या पाईपकडे तो अडकला पाहिजे. लक्षात ठेवा, स्लोप आहे त्यामुळे नीट अचूक ते चेंडू टाकायचे आणि ते थांबले पाहिजेत. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे पैठणी. आधी पहिले 5 चेंडू तुमच्यासाठी. हळू, जितक्या हळू टाकणार. 1, 'घाई करू नका, शांतपणे. आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या. टाळ्या वाजवा. 2, 1. आता तुम्ही या बाजूला आणि तुम्ही या बाजूला. 2-2 ही गुणसंख्या. 3. बघा, 3-3. 4-3. टाका, जरा टाळ्या वाजवा, जरा व्यवस्थित. 4-4. 4-4 गुणसंख्या आणि एक एक चेंडू आता इथे शिल्लक आहे. या महत्वाचा आहे हा. आता अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू बाबांना नेऊन दे. उपविजेत्या ठरल्या वाघवहिनी. वाघवहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या इथापे वहिनी. इथापे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. रामनिवास चाळ, भटवाडी, घाटकोपर पश्चिम या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.